इश्यू होतोय, सो माझी स्क्रीन लेट शेअर होतीये. सो स्टार्ट करते. स्टार्टिंग विथ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्लांट किंगडम. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्लांट किंगडम म्हणजे काय? प्लांट्स नक्की काय आहेत, प्लांट्स कसे दिसतात, अँड ओव्हरऑल अबाउट प्लांट्स सगळं. सो फर्स्ट, दे आर नॉन मोटाईल. नॉन मोटाईल म्हणजे काय? ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर मूव्ह होऊ शकत नाही. ते एका जागेवरच राहतात होल लॉंग थ्रू देअर लाईफ. ते मूव्ह होऊच शकत नाही. नंतर दे मेक देअर ओन फूड, हेन्स कॉल्ड ऑटोट्रॉप्स. आता ते ना ऑटोट्रॉप्स बोलतात. ऑटोट्रॉप्स म्हणजे काय? ते प्लांट्स किंवा ते ऑर्गॅनिझम जे स्वतःचं फूड स्वतः बनवू शकतात, त्यांना आपण ऑटोट्रॉप्स बोलतो. नंतर दे रिप्रोड्यूस सेक्शुअली बाय व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन और असेक्शुअली बाय व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन और सेक्शुअली. प्लांट्स आहेत ते असेक्शुअलीही रिप्रोड्यूस होतात आणि सेक्शुअलीही रिप्रोड्यूस होतात. आणि असेक्शुअली ते मोस्टली व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन थ्रू प्रोड्यूस होतात किंवा स्पोर फॉर्मेशननी सुद्धा रिप्रोड्यूस करतात. Next, these are multicellular eukaryotes and contains the outer cell wall and a large central vacuole. आता मल्टीसेल्युलर युकॅरियोट्स म्हणजे काय? मल्टीसेल्युलर म्हणजे त्यांच्यामध्ये मोर दॅन वन सेल आहे. त्यांच्यामध्ये एकच सेल नसते, त्यांच्यात खूप जास्त सेल्स असतात. आणि युकॅरियोट्स म्हणजे काय? ते प्लांट्स ज्यांच्यामध्ये एक डेफिनाइट न्यूक्लियस आहे, जे न्यूक्लियस पोजेस करतात, त्यांना बोलतात युकॅरियोट्स. आणि त्यांना एक आउटर सेल वॉल असतो आणि एक लार्ज सेंट्रल व्हॅक्यूल असतो. लार्ज, इफ दिस इज द सेल वॉल, जर ही सेल आहे आणि हा त्याचा सेल वॉल आहे, तर इथे एक हा जे मोठा सर्कल आहे, हा एक त्यांचा व्हॅक्यूल आहे, लार्ज सेंट्रल व्हॅक्यूल. आणि हे जी पेरिफेरी आहे, पेरिफेरी म्हणजे काय? सेल वॉलच्या जवळ तिथे एक स्मॉल न्यूक्लियस असणार. ओके. आणि नंतर प्लांट्स कंटेन photosynthetic pigments called chlorophyll present in the plastic. आता हे प्लांट्स आहेत, ते ऑटोट्रॉप्स आहेत. ऑटोट्रॉप्स म्हणजे काय? ते स्वतःचं फूड स्वतः बनवतात. देन ते स्वतःचं फूड स्वतः बनवतात म्हणजे काय? ते फोटोसिंथेटिक असणार, ते फोटोसिंथेसिस करतात. सो त्यांच्यामध्ये पिगमेंट असतो, त्याला बोलतात क्लोरोफिल. तर तो क्लोरोफिल कुठे प्रेझेंट असतो? तर तो प्लास्टिड्स मध्ये प्रेझेंट असतो. They have different organelles for encourage reproduction, support and photosynthesis. त्यांच्यामध्ये खूप सारे ऑर्गॅनेल्स असतात. कशासाठी? एन्करेज. एन्करेज म्हणजे काय? अटॅचमेंट साठी. नंतर रिप्रोडक्शन, सपोर्ट साठी आणि फोटोसिंथेसिस साठी. देन सिस्टम ऑफ बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. आता सिस्टम ऑफ बायोलॉजिकल क्लासिफिकेशन म्हणजे काय? जो प्लांट किंगडम आहे तो 3 सब डिव्हिजन मध्ये डिवाइड झालेला असतो, त्याला आपण बायोलॉजिकल क्लासिफिकेशन बोलतात. जो फर्स्ट आर्टिफिशियल सिस्टम आहे, सेकंड नॅचरल सिस्टम आहे आणि थर्ड फायलोजेनेटिक सिस्टम आहे. आर्टिफिशियल सिस्टम हा ल्युएनिसनी डिफाईन केलेला किंवा ल्युएनिसनी आर्टिफिशियल सिस्टम सांगितलेला सर्वांना. नंतर आर्टिफिशियल सिस्टम बेस्ड कशावर असतो? तर त्याच्या व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर्सवर. व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर्स म्हणजे ते जे आपल्याला प्लांट मध्ये दिसतात, त्याचं लीव्स, त्याचं रूट्स, त्याचं स्टेम, सच एज हॅबिट, कलर, नंबर और शेप ऑफ द लीव्स. जसं की तो प्लांट कुठे असतो, त्याचा कलर काय, त्याचा शेप काय, त्याचे नंबर्स किती आहेत, त्याचे लीव्स कसे आहेत, त्याचे रूट्स कसे आहेत, जे प्लांटचे कॅरेक्टर्स आपण आपल्या डोळ्यांनी बघू शकतो, त्याला बोलतात आर्टिफिशियल सिस्टम. त्या कॅरेक्टर्सवर बेस्ड असतो तो आर्टिफिशियल सिस्टम. देन नेक्स्ट इज नॅचरल सिस्टम. नॅचरल सिस्टम हा बेंथम आणि हुकरने डिफाईन केलेला. नंतर इट इज बेस्ड ऑन नॅचरल अफिनिटीज अमंग द ऑर्गॅनिझम्स. आता हे नॅचरल अफिनिटीज वर असतो. नॅचरल अफिनिटीज म्हणजे काय? 2 प्लांट किंवा 2 पेक्षा जास्ती प्लांट एकमेकांसोबत नॅचरली कसे राहतात, ते कसे वागतात, त्याला आपण बोलतो नॅचरल अफिनिटीज. देन इट इन्क्लूड्स एक्सटर्नल अँड इंटरनल फीचर्स. आता आर्टिफिशियल कॅरेक्टर होता तो फक्त एक्सटर्नल फीचर्सवर होता. तो रूट किंवा तो प्लांट, ते लीव्स बाहेरून कसे दिसतात. नॅचरल सिस्टम आहे ना, त्याच्यामध्ये एक्सटर्नल आणि इंटरनल दोन्ही फीचर्स इन्क्लूड होतात. म्हणजे रूट आतून कसा दिसतो किंवा लीफ आतून कसा दिसतो, त्या लीफ स्टेम आतून कसा दिसतो, तर आतमध्ये काय आहे, ह्या वेल नोन स्टडीज जे असतं ना, त्याला आपण नॅचरल सिस्टम बोलतो. देन थर्ड आहे फायलोजेनेटिक सिस्टम. फायलोजेनेटिक सिस्टम हे
इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप्स सोबत असतं. इट इज बेस्ड ऑन इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप अमॉंग्स द ऑर्गॅनिझम्स. इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप्स म्हणजे काय? आधी कोण आलं? आधी टेरिडोफाइट्स आले की आधी ब्रायोफाइट्स आले, आधी एल्गे आले, आधी काय आलं? त्या ह्याच्यावर phylogenetic system असतो. It assumes that organism in the same taxa have common ancestors. असं अज्युम करतात की प्रत्येक प्लांटचा जो एक टॅक्सा असतो त्या सर्वांचा एक कॉमन अँसेस्टर असतो. फॉर एक्झाम्पल जसं आपण लोक, आपला जो कॉमन अँसेस्टर आहे तो एक मंकी आहे असं बोलतात की आपल्या आधी आपण एका मंकी पासून इव्हॉल्व्ह झालोय. तसंच सेम प्लांट मध्ये असतो. ते प्लांटचा पण एक कॉमन अँसेस्टर असतो जिथून फर्दर ते पुढे डिवाइड झालेले असतात. तर त्याला बोलतात फायलोजेनेटिक सिस्टम. नेक्स्ट क्लासिफिकेशन. आता प्लांट किंगडमचा क्लासिफिकेशन. प्लांट किंगडम 2 डिव्हिजन मध्ये डिवाइड होतो, क्रिप्टोग्राम आणि फॅनेरोग्राम्स. क्रिप्टोग्राम्स म्हणजे काय? नॉन फ्लावरिंग प्लांट, जे प्लांट फ्लावर प्रोड्यूस करू शकत नाही किंवा ज्यांच्यामध्ये फ्लावर प्रोड्युसिंगची ॲबिलिटी नाही आहे त्यांना आपण क्रिप्टोग्राम्स बोलतात. फॅनेरोग्राम्स म्हणजे काय? फ्लावरिंग प्लांट्स, जे प्लांट फ्लावर्स प्रोड्यूस करू शकतात, ज्यांच्यावर आपल्याला फ्लावर्स दिसतात, त्यांना आपण फॅनेरोग्राम्स बोलतो. नंतर क्रिप्टोग्राम पुढे जाऊन 3 अजून डिव्हिजन्स मध्ये डिवाइड होतो, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. देन थॅलोफायटा फर्दर डिवाइड होतो एल्गे, फंगाय आणि लायकेन्स मध्ये. त्यातून आज आपण एल्गे बघणार आहोत इन डिटेल. देन फॅनेरोग्राम्स जसं मी बोलली पुढे 2 ह्याच्यामध्ये डिवाइड होतं डिव्हिजन्स मध्ये, ते आहेत जिम्नोस्पर्म आणि एन्जिओस्पर्म्स. ज्याच्यामध्ये एन्जिओस्पर्म परत डिवाइड होतो 2 डिव्हिजन्स मध्ये, ज्याला आपण बोलतो मोनोकॉट आणि डायकॉट. सो आतापर्यंत आपण ओव्हरऑल बघितलं की प्लांट्सचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत. तर ते नॉन मोटाईल आहेत, मूव्ह होऊ शकत नाही, ऑटोट्रॉप्स आहेत, स्वतःचं फूड स्वतः बनवतात. रिप्रोडक्शन त्यांच्यामध्ये 2 टाईपनी होतं, असेक्शुअल आणि सेक्शुअल. त्यांच्यामध्ये मल्टीसेल्युलर युकॅरियोट्स असतात ज्यांमध्ये आउटर सेल वॉल असतो आणि त्याच्या आतमध्ये एक लार्ज सेंट्रल व्हॅक्यूल असतो. युकॅरियोट्स म्हणजे काय? ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस, एक डेफिनाइट न्यूक्लियस प्रेझेंट असतो. ते फोटोसिंथेसिस करतात थ्रू अ पिगमेंट कॉल्ड एज क्लोरोफिल. आणि क्लोरोफिल कुठे प्रेझेंट असतो? तर प्लास्टिड्स मध्ये प्रेझेंट असतो. नंतर दे हॅव डिफरंट ऑर्गेनल्स असतात अटॅचमेंट साठी, रिप्रोडक्शन साठी, सपोर्ट साठी, फोटोसिंथेसिस साठी. नंतर आपण बायोलॉजिकल क्लासिफिकेशन बघितलं, ते 3 टाइप्सचे असतात, नॅचरल, आर्टिफिशियल, नॅचरल आणि फायलोजेनेटिक. आर्टिफिशियल म्हणजे ते कॅरेक्टर्स जे आपण बाहेरून बघू शकतो. नॅचरल मध्ये ते कॅरेक्टर्स जे आपण बाहेरूनही बघू शकतो आणि इंटरनल, आतून तो प्लांट कसा आहे ते बघू शकतो. नंतर फायलोजेनेटिक सिस्टम मध्ये इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप वर असतात, आधी कोण आलं, नंतर पुढे काय झालं त्या प्लांट्सचं ते. देन क्लासिफिकेशन बघितलं आपण प्लांट किंगडमचा, तर ते आधी 2 ह्याच्यामध्ये डिवाइड होतात डिव्हिजन्स मध्ये, क्रिप्टोग्राम्स आणि फॅनेरोग्राम्स. क्रिप्टोग्राम्स नॉन फ्लावरिंग प्लांट आहेत, फॅनेरोग्राम्स फ्लावरिंग प्लांट आहेत. क्रिप्टोग्राम फर्दर डिवाइड होतो 3 डिव्हिजन्स मध्ये, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. फॅनेरोग्राम्स डिवाइड होतो 2 डिव्हिजन्स मध्ये, जिम्नोस्पर्म आणि एन्जिओस्पर्म. देन क्रिप्टोग्राम मध्ये जो थॅलोफायटा आहे तो थॅलोफायटा फर्दर डिवाइड होतो एल्गे, फंगाय आणि लायकेन्स मध्ये. आणि फॅनेरोग्राम्स मधून एन्जिओस्पर्म आहे तो फर्दर डिवाइड होतो मोनोकॉट आणि डायकॉट मध्ये. तर कमिंग टू आवर मेन टॉपिक दॅट इज एल्गे. तर एल्गे काय आहेत? एल्गे आर क्लोरोफिल बेरिंग सिंपल थॅलॉइड ऑटोट्रॉपिक अँड लार्जली एक्वेटिक ऑर्गॅनिझम्स. क्लोरोफिल बेरिंग म्हणजेच काय? त्यांच्यामध्ये क्लोरोफिल आहे. आता क्लोरोफिल आहे म्हणजे ते फोटोसिंथेसिस करणार. देन सिंपल आहे, ते खूप कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर नाहीये, खूप सिंपल आहे. थॅलॉइड, थॅलॉइड म्हणजे काय? ते प्लांट्स जे लँडला असे आडवे ग्रो होतात, उभे ग्रो होत नाही, मोस्टली आडवे ग्रो होतात, त्याला आपण बोलतो थॅलॉइड. द फ्लॅट स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये खूप थॅलस असतो
नंतर ऑटोट्रॉपिक, जसं मी आधी म्हटलं, ऑटोट्रॉपिक्स म्हणजे ते स्वतःचं फूड स्वतः बनवतात. आणि लार्जली एक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स. एक्वॅटिक ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय? म्हणजे ते पाण्यामध्ये असतात, जसे की आपलं फ्रेश वॉटर आणि मरीन वॉटर, आपलं सी वॉटर, आपलं सॉल्ट वॉटर, जे काही आपले पॉन्ड्स, लेक, सगळीकडे ते प्रोड्यूस होतात. नंतर व्हरायटीज ऑफ अदर हॅबिटेट्स. आता व्हरायटीज ऑफ अदर हॅबिटेट्स म्हणजे काय? अजून पाणी सोडून ते दुसरं कुठं अजून ग्रो होतात, तर ते मॉइस्ट स्टोन मी इथं स्पेसिफिक का केले, कारण की ते ड्राय कंडिशन्स मध्ये अजिबात ग्रो होत नाही. अल्गे ड्राय कंडिशनवर ग्रो होत नाही. ते मॉइस्ट स्टोन, त्यांना मॉइस्ट स्टोन लागतो, त्यांना सॉइल किंवा मॉइस्ट वूड, जिथे पाणी असतं तिकडे ते ग्रो होतात. नंतर सम occurs in association with fungi and animals. आता काय काय आहेत ना, ते सिम्बायोटिक रिलेशनशिप दाखवतात. म्हणजे काय? जेव्हा एल्गे आणि फंगाय सिम्बायोटिक रिलेशनशिप दाखवतात. सिम्बायोटिक रिलेशनशिप म्हणजे काय? दोन प्लांट्स एकमेकांवर डिपेंड असतात, सपोर्ट साठी म्हणा, फूड साठी म्हणा, शेल्टर साठी म्हणा, डिपेंड असतात एकमेकांवर, त्याला बोलतात सिम्बायोटिक रिलेशनशिप. जेव्हा एल्गे आणि फंगाय हे एकमेकांवर डिपेंड होतात ना, तेव्हा त्यांना लायकेन म्हणतात. आता ऍनिमल मध्ये स्लॉथ बियर असा ना बियर आहे, जो खूप लेझी बियर आहे, त्याला लेझी बियर बोलतात. का लेझी बियर बोलतात? तर तो खूप वेळ एकाच जागेवर नुसता बसून असतो, खूप टायमासाठी बसून असतो. तर तुम्ही जेव्हा त्याला बघाल ना, तर केव्हा केव्हा त्याच्यावर एक एल्गे फॉर्म होते. तेच सिम्बायोटिक रिलेशन साठी, थोडस शेल्टर साठी, थोडस सपोर्ट साठी. नंतर एल्गे आर फोटोसिंथेटिक ऑर्गॅनिझम. फोटोसिंथेटिक आहे म्हणजे फूड प्रोड्यूस करतात का, तर त्याच्यामध्ये क्लोरोफिल प्रेझेंट असतो. नंतर एल्गे कॅन इदर बी युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. आता एल्गे आहेत असं काहीच नाही की ते फक्त युनिसेल्युलर आहेत, नाही, अल्गे मल्टीसेल्युलर सुद्धा आहेत, एक पेक्षा जास्त सेल्स त्यांच्यामध्ये असू शकतात. Then algae lack well defined body, so structures like root, stem or leaves are absent. They lack well defined body म्हणजे काय? त्यांची कुठचीही बॉडी असं त्यांचं स्पेसिफिक काही स्ट्रक्चर नाहीये. कसेही कुठचाही शेप असू शकतो त्यांचा, काहीच त्यांचा ठरलेला स्ट्रक्चर नाही की सर्कलच असेल, ओव्हलच असेल, असं काहीच नाहीये. म्हणजेच काय? त्यांच्यामध्ये रूट्स नाहीयेत, स्टेम्स नाहीयेत, लीव्स नाहीयेत. आणि जेव्हा ज्या प्लांट मध्ये रूट्स, स्टेम्स किंवा लीव्स नसतात, तर त्याला आपण बोलतात थॅलॉइड, म्हणजेच काय? थॅलोफायटा बोलतो त्याला आपण. देन एल्गे आर फाउंड वेअर देर इज एडिक्वेट मॉइश्चर. मॉइश्चर लागतो त्यांना, कारण म्हणजे ठीक खूप जास्तही नाही, खूप कमीही नाही, एका इक्वल एव्हरेज अमाउंट मध्ये त्यांना मॉइश्चर लागतो. Reproduction in algae occurs in both asexual and sexual form. Asexual reproduction occurs by spore formation. आता reproduction in algae, algae reproduce कसे करतात, तर असेक्शुअली करतात आणि सेक्शुअली करतात. आणि असेक्शुअली ते स्पोर फॉर्मेशननी जास्त करतात. हे बघा, reproductions occur by spore formation. Then algae are free living, although some can form a symbiotic relationship with other organisms. जसंच मी आधीच्या स्लाइड मध्ये बोलली, काही काही ऑर्गॅनिझम्स सिम्बायोटिक रिलेशनशिप फॉर्म करतात, जसं फंगाय आणि अल्गे मिळून लायकेन होतो, तसं जसं आपलं स्लॉथ बियर. खूप सारे प्लांट्स आहेत जे एकमेकांवर डिपेंड होतात, फूड, शेल्टर, सपोर्ट, ह्या सर्वांसाठी. Then examples of algae. This is a very important slide. ही स्लाइड खूप इम्पॉर्टंट आहे. नीट मध्ये वगैरे ह्याच्यावरून खूप एक्झाम्पल्स क्वेश्चन्स येतात. फर्स्ट, मायक्रोस्कोपिक युनिसेल्युलर अल्गे. मायक्रोस्कोपिक युनिसेल्युलर अल्गे म्हणजे काय? ते अल्गे जे आपण आपल्या डोळ्यांनी सरळ सरळ नाही बघू शकत, आपल्याला मायक्रोस्कोप यूज करावा लागतो ते अल्गे बघण्यासाठी. जसं एक्झाम्पल आहे क्लेमायडोमस. ओके, हे बघा, हे तुम्ही बघू शकता, हा क्लेमायडोमोनास आहे. हा
का स्मॉल आहे? आता हा इमेज आहे तरी हा नीट क्लिअर दिसत नाही, ह्याच्यामध्ये किती सारे ऑर्गेनल्स आहेत. सो आपल्या डोळ्यांनी डायरेक्ट बघणं तर ते इम्पॉसिबल आहे, म्हणून ह्याच्यासाठी मायक्रोस्कोप यूज करावा लागतो. सो त्याला मायक्रोस्कोपिक युनिसेल्युलर अल्गे. युनिसेल्युलर कसं असतं, तुम्ही हे बघाल तर हे एकच सेल आहे ज्याच्यामध्ये पण क्लोरोप्लास्ट आहे. इफ यू कॅन सी, हे कप शेप जे आहे त्यामध्ये पूर्ण क्लोरोप्लास्ट प्रेझेंट आहे, ते ग्रीन कलरचं. देन कोलोनियल अल्गे. कोलोनियल अल्गे म्हणजे काय, जे अल्गे ते कॉलनीज फॉर्म करतात सर्कल सर्कल मध्ये, जसं की वॉलबॉक्स. तुम्ही इथे बघू शकता ह्या पिक्चर मध्ये, हा वॉलबॉक्सचा पिक्चर आहे. कॉलनी फॉर्म केली आहे त्यांनी एकमेकां थ्रू, आणि त्याच्या आतमध्ये हा जो सर्कल आहे ना, हे डॉटर कॉलनी आहे. ग्रीन कलरचा जो मोठा सर्कल आहे ते पॅरेंट कॉलनी आहे, आणि आत हा जो छोटा ब्लॅक ब्लॅक डॉट मध्ये जो आहे ती डॉटर कॉलनी आहे. ही डॉटर कॉलनी पुढे जाऊन अजून अल्गे फॉर्म करते, प्लांट पॅरेंट कॉलनी बनते, त्यामध्ये परत डॉटर कॉलनी होतात आणि फर्दर ते रिप्रोड्यूस करत जातात. देन फिलामेंटस अल्गे. फिलामेंटस अल्गे म्हणजे काय, ते ज्याच्यामध्ये असे फिलामेंट्स प्रेझेंट असतील, जसं की युलोथ्रिस आणि स्पायरोगायरा. आता स्पायरोगायराचा फोटो मध्ये तुम्ही बघाल तर इथे हे जे ग्रीन कलरचे जेवढे पण हे लाईन आहेत हे त्याचे फिलामेंट्स आहेत. हे सगळे ग्रीन कलरचे लाईन्स हे त्याचे फिलामेंट्स आहेत. देन फ्लॅजिलेटेड अँड सिमिलर साइज्ड गॅमेट. आता हे खूप इम्पॉर्टंट आहे, फ्लॅजिलेटेड आणि सिमिलर साइज्ड गॅमेट. एक्झाम्पल क्लेमायडोमस. म्हणजे काय, फ्लॅजिलेटेड हे जर तुम्ही बघितलं ते बघा, हे फ्लॅजिला प्रेझेंट आहे. दोन हे जे आहेत ना हे फ्लॅजिला आहेत त्याचे, दॅट्स वाय फ्लॅजिलेटेड. सिमिलर साइज गॅमेट्स म्हणजे काय, ह्याच्यामध्ये जे गॅमेट्स आहेत ते सिमिलर साइजचे आहेत. ओके. देन नॉन फ्लॅजिलेटेड अँड सिमिलर साइज गॅमेट. आता परत सिमिलर साइज गॅमेट आहेत पण ते नॉन फ्लॅजिलेटेड आहेत, त्याला फ्लॅजिला नाहीये, जसं की स्पायरोगायरा. तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला कुठे फ्लॅजिला दिसत नसेल जसं ह्याला आहे, म्हणून नॉन फ्लॅजिलेटेड, पण त्यांच्या गॅमेट्सची साईज सेम असते म्हणून सिमिलर साइज गॅमेट्स. देन रिप्रोडक्शन इन एल्गे. एल्गे कसं रिप्रोड्यूस करतो, तर जसं मी म्हटले व्हेजिटेटिव्ह, असेक्शुअल आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन. 3 फॉर्म मध्ये होतो. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन टेक्स प्लेस बाय फ्रॅगमेंटेशन. आता फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय, तर समजा हे प्लांटचं एक पार्ट आहे, हे जे खूप सारे पीसेस होणार आणि हा प्रत्येक इंडिव्हिज्युअल पीस आहे ना पुढे जाऊन एक न्यू प्लांट फॉर्म करेल, त्याला बोलतात फ्रॅगमेंटेशन. म्हणजे एक प्लांट आहे, प्लांटचा पार्ट आहे, त्याला तुम्ही त्याचे पीसेस करणार आणि प्रत्येक पीस पुढे जाऊन एक नवीन प्लांट प्रोड्यूस करणार, त्याला बोलतात फ्रॅगमेंटेशन. देन each fragment develops into a thallus. तेच म्हणजे ते पुढे जाऊन नवीन प्लांट प्रोड्यूस करणार. देन asexual reproduction. Reproduce by formation of spores. Asexual reproduction मध्ये जसं मी आधी मेन्शन केलं ते स्पोर फॉर्मेशननी होतात. मोस्ट झू स्पोर्स, त्यांच्यामध्ये झू स्पोर्स प्रेझेंट असतात ज्यांनी ते रिप्रोड्यूस करतात. देन they are flagellated and on germination give rise to new plants. त्यांच्यामध्ये फ्लॅजिला प्रेझेंट असतं, जसं आपलं क्लेमायडोमोनास त्याच्यामध्ये फ्लॅजिला प्रेझेंट असतो आणि तो एका न्यू प्लांटला फर्दर जाऊन राईज करतो. देन सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे फॉर्मेशन अँड फ्युजन ऑफ गॅमेट्स. ओके, ह्याच्यामध्ये गॅमेट सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये मेन रोल कोणाचा असतो तर गॅमेट्सचा असतो. त्याच्यामध्ये 3 टाइप्स आहेत, आयसोगॅमस, अनआयसोगॅमस आणि ओगॅमस. आयसोगॅमस म्हणजे काय, फ्युजन ऑफ 2 गॅमेट्स सिमिलर इन साइज. 2 गॅमेट्स सिमिलर इन साइज म्हणजे असे 2 गॅमेट्स जे त्यांची साइज सेम आहे, जेव्हा त्या दोघांमध्ये फ्युजन होतो तेव्हा त्याला बोलतात आयसोगॅमस, जसं की स्पायरोगायरा. देन एनआयसोगॅमस. आता आयसोगॅमस मध्ये 2 सिमिलर साइजचे गॅमेट मध्ये फ्युजन होतं, मग एनआयसोगॅमस मध्ये काय असेल, 2 गॅमेट्स जे
एका साईज मध्ये सेम नाही आहेत. फ्युजन ऑफ टू गॅमेट्स डिसिमिलर इन साईज, म्हणजे एखादा मोठा असू शकतो, एखादा छोटा असू शकतो, असं होऊ शकतं, जसं की आपलं क्लेमायडोमोनास. ओके, देन oogamous. Oogamous म्हणजे काय? फ्युजन बिटवीन वन लार्ज, आता इथे लक्ष द्या, वन लार्ज नॉन मोटाईल फिमेल गॅमेट अँड अ स्मॉलर मोटाईल मेल गॅमेट. आता लार्ज अँड नॉन मोटाईल फिमेल गॅमेट. आता फिमेल गॅमेट लार्ज आणि नॉन मोटाईल का, आणि मेल गॅमेट स्मॉल आणि मोटाईल म्हणजे का? तर लार्ज आणि नॉन मोटाईल म्हणजे का, तर ह्याच्यामध्ये ओव्हम प्रेझेंट असतं फिमेल गॅमेट्स मध्ये, त्याच्यामध्ये खूप सारं फूड प्रेझेंट असतो, सो ते लार्ज आणि नॉन मोटाईल. आता त्या एका गॅमेट मध्ये जर ओव्हम आहे, फूड आहे, सो ऑब्विसली ते मूव्ह करू शकत नाही एका जागेवरून दुसऱ्या जागेपर्यंत. दॅट्स वाय दे आर लार्ज अँड नॉन मोटाईल. ऑन दी अदर हँड, दुसऱ्या साईडला द स्मॉलर मोटाईल मेल गॅमेट. आता मेल गॅमेट मध्ये तर ओव्हम वगैरे काहीच प्रेझेंट नसतो, सो ते स्मॉलर असतात आणि ते मूव्हही करू शकतात, जसं की आपलं बॉल बॉक्स. ओके, आय होप इथपर्यंत क्लिअर असेल सर्वांना. फर्स्ट त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स, क्लोरोफिल बेरिंग आहे, सिंपल आहे, थॅलॉइड आहे. कुठे फाउंड होतं, तर मोस्टली पाण्यामध्ये फाउंड होतं, फ्रेश वॉटर किंवा मरीन वॉटर. दुसरे काही सोर्सेस, तर मॉइस्ट स्टोन, सॉइल, वूड. नंतर ते फोटोसिंथेटिक आहे, ते युनिसेल्युलर असू शकतं किंवा मल्टीसेल्युलर असू शकतं. काही डिफाईन्ड, त्यांची वेल डिफाईन्ड बॉडी नसते, काहीही स्ट्रक्चर असतं. त्याच्यामध्ये रूट, स्टेम्स आणि लीव्स हे ऍबसेंट असतात, म्हणजेच काय, ते थॅलॉइड असतात, म्हणून त्याला आपण थॅलोफायटा बोलतो. म्हणून एल्गे थॅलोफायटामध्ये बिलॉंग करतो, कारण की त्याला रूट, स्टेम्स आणि लीव्स नसतात. तो एक फ्लॅट रिजनवर, फ्लॅट सरफेसवर ग्रो होतो. नंतर एल्गे आर फाउंड वेअर देर इज ॲडिक्वेट मॉइश्चर. रिप्रोड्यूस होतं सेक्शुअली आणि असेक्शुअली. नंतर असेक्शुअली रिप्रोड्यूस करतो थ्रू स्पोर फॉर्मेशन. नंतर ते फ्री लिव्हिंग असतात आणि सिम्बायोटिक रिलेशनशिप दाखवतात. सिम्बायोटिक रिलेशनशिप का दाखवतात, तर एकमेकांवर सपोर्टसाठी, शेल्टरसाठी, फूडसाठी. नंतर जर आपण एक्झाम्पल्स बघितले, त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन बघितला, व्हेजिटेटिव्ह, असेक्शुअल आणि सेक्शुअल. सेक्शुअल 3 टाइप्स मध्ये होतो, आयसोगॅमस, एनआयसोगॅमस आणि oogamous. आयसोगॅमस मध्ये 2 सिमिलर साईजचे गॅमेट्स मध्ये फ्युजन होतो, अनआयसोगॅमस मध्ये डिसिमिलर साईज, म्हणजे त्यांची साईज वेगवेगळी असते, अशा गॅमेट्स मध्ये फ्युजन होतो. आणि oogamous म्हणजे एक लार्ज फिमेल गॅमेट जो नॉन मोटाईल आहे आणि एक स्मॉल मेल गॅमेट जो मोटाईल आहे. नंतर एल्गे. आता एल्गे हे 3 टाइप्स मध्ये असतात पुढे. फर्स्ट क्लोरोफायसी, देन फिओफायसी आणि रोडोफायसी. क्लोरोफायसी म्हणजे काय, ग्रीन एल्गे. फिओफायसी म्हणजे ब्राऊन एल्गे आणि रोडोफायसी म्हणजे रेड एल्गे. आता ह्याला ग्रीन एल्गे का बोलतात, तर ह्याच्यामध्ये ग्रीन कलरचा पिगमेंट जास्त असतो, विच इज आर क्लोरोफिल. ब्राऊन एल्गे कारण की त्याला ब्राऊन कलरचा हे जास्त असतो, पिगमेंट जास्त असतो. आणि रोडोफायसी कारण की त्याच्यामध्ये रेड कलरचा पिगमेंट जो आपला फायकोएरिथ्रिन आहे तो प्रेझेंट असतो म्हणून. एक्झाम्पल, क्लोरोफायसीचे एक्झाम्पल्स, क्लेमायडोमोनस, वॉलबॉक्स, स्पायरोगायरा, न्यूलोथ्रिस आणि चारा. जे काही मी अंडरलाईन करते ते खूप इम्पॉर्टंट आहे, नीट मध्ये येतातच. क्लोमॅडोमोनस नाही आलं तर वॉलबॉक्स येईल, वॉलबॉक्स नाही तर स्पायरोगायरा. एकूण एक एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे. देन फिओफायसी मध्ये एक्टोकार्पस खूप लार्ज, देन डिक्टिओटा, लॅमिनारिया, सार्गॅझम अँड फ्युकस. हे फिओफायसीचे एक्झाम्पल्स आहेत. रोडोफायसीचे एक्झाम्पल्स, पॉलिसायफोनिया, पोरफायरा अँड ग्रॅसिलेरिया आणि जेलेडियम. पॉलिसायफोनिया आणि पोरफायरा एवढे इम्पॉर्टंट नाहीयेत, पण ग्रॅसिलॅरिया आणि जेलेडियम इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. हे आपलं अगार अगार प्रोड्यूस करतो. अगार अगार काय आहे, तर ते ज्याच्यावर आपण आपले बॅक्टेरियल कॉलनीज ग्रो करतो.
हे खूप इम्पॉर्टंट आहे रोडोफायसी मध्ये एक्झाम्पल. आता हे जे 3 टाइप आहेत क्लोरोफायसी, थिओफायसी आणि रोडोफायसी, इन डिटेल बघूया एक एक. फर्स्ट आहे क्लोरोफायसी. क्लोरोफायसी मध्ये युनिसेल्युलर आहे, कॉलोनियल आहे आणि फिलामेंटस आहे. युनिसेल्युलर, कॉलोनी जसं आपलं वॉल्वॉक्स, आणि फिलामेंटस ज्याच्यामध्ये फ्लॅजिला आहे जसं की आपलं क्लॅमायडोमोनास. देन त्याच्यामध्ये पिगमेंट्स. पिगमेंट्स हा 100% शुअर क्वेश्चन असतो, येतो. क्लोरोफिल ए आणि बी लोकलाइज्ड इन क्लोरोप्लास्ट. हे जे क्लोरोप्लास्ट आहे ह्याच्यामध्ये क्लोरोफिल ए आणि क्लोरोफिल बी प्रेझेंट आहे. दॅट्स वाय त्याचा कलर ग्रीन असतो. ओके. देन क्लोरोप्लास्टचा शेप. आता क्लोरोप्लास्टचा शेप कसं असेल? डिस्कॉइड म्हणजे काय? आपल्या डिस्क सारखं, प्लेट सारखं. रेटिक्युलेट म्हणजे मेश सारखं. मेश म्हणजे काय? जाळी ज्याला आपण बोलतो ना ते, असं काहीतरी असं, ह्याला मेश बोलतो, म्हणजेच आपली जाळी, तसं असतं रेटिक्युलेट. कप शेप असं. माझ्या डायग्राम सोबत थोडं हे करून घ्या, मला नीट जमत नाही. पण जर तुम्ही क्लोमायडोमोनास बघितलं तर हे जे ग्रीन कलरचा हा जो कप शेप दिसतोय पूर्ण मोठा, तो कप शेप. स्पायरल असं, जी आपली स्प्रिंग कशी असते तसं स्पायरल. आणि रिबन लाईक तर तुम्हाला माहित असेल, स्ट्रेट असं सगळं. Then they have storage bodies called pyrenoids located in the chloroplast. आता क्लोरोफिल आहे म्हटल्यावर फोटोसिंथेसिस होणार म्हणजे त्याच्यामध्ये फूड स्टोर होणार, आणि फूड स्टोर होण्यासाठी त्यांना एक स्टोरेज बॉडी लागणार. त्या स्टोरेज बॉडीला बोलतात पायरेनॉइड्स, जे क्लोरोप्लास्ट मध्ये प्रेझेंट असतं. अँड पायरेनॉइड्स कंटेन्स प्रोटीन्स असतात त्याच्यामध्ये, आणि दे आर फाउंड बिसाइड स्टार्च. आता जर तुम्ही क्लमायडोमोनास मध्ये बघाल, हा क्लोरोप्लास्ट आहे बाहेरचा मोठा. देन त्याच्या आतमध्ये हे जे आहे हे पायरेनॉइड्स आहेत छोटे. तेच जे इथं लिहिले पायरेनॉइड्स, इट्स लोकेटेड इन क्लोरोप्लास्ट, म्हणजे पायरेनॉइड्स क्लोरोप्लास्ट मध्ये आहेत. आणि ते कशाच्या बाजूला आहेत? तर ते स्टार्च ग्रेनच्या बाजूला आहेत. हे जे लाईट ग्रीनिश कलर मध्ये थोडस दिसतं, येल्लो टाइप थोडं, ते स्टार्च ग्रेन आहे. क्लोरोप्लास्ट आहे, त्याच्या आतमध्ये पायरेनॉइड्स आहेत, आणि पायरेनॉइड्स स्टार्चने कवर्ड आहेत, म्हणजे त्यांच्या बाजूला स्टार्च ग्रेन्स आहेत. देन cell wall is made up of inner layer of cellulose, very important, inner layer of cellulose and outer layer of pectose. सेल वॉल मध्ये 2 लेयर्स आहेत, इनर लेयर आणि आउटर लेयर. इनर लेयर जो आहे तो सेल्युलोजने बनलेला आहे, आणि आउटर लेयर जो आहे तो पेक्टोजने बनलेला आहे. देन व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. आता ह्याच्यामध्ये रिप्रोडक्शन कसं होतं? तर व्हेजिटेटिव्ह, असेक्शुअल आणि सेक्शुअल. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन होतं फ्रॅगमेंटेशननी किंवा स्पोर फॉर्मेशननी. आता फ्रॅगमेंटेशन म्हणजेच काय? प्लांटचा एक पार्ट आहे ज्याचे खूप सारे पीसेस होतील, आणि प्रत्येक पीस एका नवीन प्लांटला ग्रो करेल, त्याला बोलतात फ्रॅगमेंटेशन. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये फ्लॅजिलेटेड झूस्पोर्स प्रोड्यूस होतात इन झूस्पोरॅन्जिया. फ्लॅजिलेटेड झूस्पोर्स असतात, ते स्पोर्स कुठे प्रोड्यूस होतं? तर ते झूस्पोरॅन्जिया मध्ये प्रोड्यूस होतं. देन सेक्शुअल रिप्रोडक्शन कशाने होतं? तर आयसोगॅमस, अनआयसोगॅमस किंवा उगॅमस टाइपने होतं. आयसोगॅमस म्हणजे काय? 2 सिमिलर साइजचे गॅमेट्स मध्ये फ्युजन होतं. एनआयसोगॅमस म्हणजे काय? 2 डिसिमिलर साइजच्या गॅमेट्स मध्ये फ्युजन होतं. आणि उगॅमस म्हणजे काय? एक लार्ज फिमेल नॉन मोटाईल असतो गॅमेट, आणि एक स्मॉल मोटाईल मेल गॅमेट असतो. ओके. देन थिओफायसी म्हणजे आपले ब्राउन अल्गे,
मराईन हॅबिटॅट मध्ये फॉर्म होतात. देन पिगमेंट्स, अगेन ह्याच्यामध्ये कुठचे पिगमेंट्स आहेत तर क्लोरोफिल ए, सी, कॅरोटिनॉइड्स आणि झॅन्थोफिल्स, ज्याच्यामुळे ते ब्राऊन कलरचे असतात. आता ह्या पिक्चर मध्ये जर तुम्ही बोलाल तर तुम्हाला एक ग्रीन कलरचं वगैरे असं दिसत असेल, पण तसं नाहीये, ते त्या रिफ्लेक्शन मुळे तसं वाटतंय तुम्हाला. देन फूड इज स्टोर्ड एज कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट, आधी ते स्टार्च मध्ये प्रोड्यूस फॉर्म असायचं क्लोरोफायसी मध्ये, ज्याला आपण पायरिनॉइड्स बोलतो. थिओफायसी मध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटच्या ह्याच्यामध्ये ते स्टोर्स होतात, ज्याला आपण लॅमिनॅरिया किंवा मॅनिटॉल बोलतो. क्लोरोफायसी मध्ये जो फूड स्टोअर असतो त्याला आपण बोलतो पायरोनॉइड्स. थिओफायसी मध्ये जो फूड स्टोअर असतो त्याला आपण बोलतो लॅमिनारिया किंवा मॅनिटॉल. देन cells have a cellulosic wall covered by a gelatinous coating of algae. सेल आहे तो एका सेल्युलॉइड वॉलनी कवर्ड आहे, म्हणजेच आपल्या सेल वॉलनी कवर्ड आहे. त्याच्यावर एक जिलॅटेनियस म्हणजे काय, थोडस जेली सारखं, नॉट प्रॉपर जेली पण काय बोलतात, पुडिंग वगैरे कशी असते आपले जेली सारखं, तसंच एल्गे कोटिंग फॉर्म असते, त्याला आपण बोलतो एल्गे. देन द प्रोटोप्लास्ट कंटेन्स प्लास्टिड, a central located vacuole and a nucleus. प्रोटोप्लास्ट मध्ये काय असतं, प्लास्टिड्स, एक व्हॅक्यूल जो सेंट्रली लोकेटेड असतो आणि न्यूक्लियस असतो. आता plant body is attached to a substratum by a holdfast, has a stalk ज्याला स्टाइप बोलतो, a leaf like photosynthetic organisms called as frond. जसं मी मगाशी म्हटली, हे एल्गे थॅलोफाइट आहे. थॅलोफाइटा म्हणजे काय, ज्याच्यामध्ये रूट्स, लीव्स, स्टेम्स हे ऍबसेंट असतं. पण जर तुम्ही हा पिक्चर बघाल तर त्याच्या जागी आता ह्याला सबस्ट्रॅटम सोबत अटॅच व्हायला काहीतरी हवं, रूट्स नाही तर दुसरं काहीतरी हवं ज्याने ते सॉइलला अटॅच होतील. त्यासाठी होल्डफास्ट असतं, रूट सारखं दिसतं पण रूट नसतं, ज्याला आपण रायझॉइड्स पण बोलतो. देन त्याच्यावर हॅज अ स्टॉक विच इज कॉल्ड एज स्टाइप. स्टाइप हे जे तुम्हाला स्टेम सारखं दिसतंय ना ते, पण ती स्टेम नसते. देन ब्लॅडर, हा इथं झूम केलं, हे बघा, हे जो आहे ना हा ब्लॅडर आहे. आता हे मराईन फॉर्म म्हणजे काय, ते पाण्यामध्ये असणार आहे. पाण्यामध्ये त्यांना फ्लोट होण्यासाठी काहीतरी हवं, सो ते ब्लॅडर्स प्रोव्हाइड असतात, त्याच्यामध्ये खूप सारा एअर असतं ज्याने की ते प्लांट मध्ये फ्लोट होऊ शकतो तो प्लांट. देन फ्रॉन्ड, आता हे जे तुम्हाला दिसतंय ना हे लीव्स सारखं वाटत असेल पण ते लीव्स नाही आहेत, त्याला फ्रॉन्ड्स बोलतात. देन व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन फ्रॅगमेंटेशननी होतो. परत सेम आतापर्यंत तुम्हाला फ्रॅगमेंटेशन काय ते लर्न झालं असेल. एक प्लांटचा पार्ट डिवाइड होतो खूप साऱ्या पीसेस मध्ये, खूप सारे पीसेस, त्यातून एक सिंगल पीस एका दुसऱ्या प्लांटला प्रोड्यूस करतो किंवा ग्रो करतो. असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय फ्लॅजिलेटेड झूस्पोर्स. जर तुम्हाला लक्षात असेल तर क्लोरोफायसी मध्ये फक्त फ्लॅजिलेटेड झूस्पोर असतो, पण थिओफायसी मध्ये बाय फ्लॅजिलेटेड झूस्पोर असतो, ज्याने रिप्रोडक्शन होतं. देन सेक्शुअल रिप्रोडक्शन, आता आयसोगॅमस, एनआयसोगॅमस आणि ओगॅमस हे पण तुम्हाला लर्न झालं असेल. आयसोगॅमस म्हणजे दोन सिमिलर साइजचे गॅमेट्स मध्ये फ्युजन, एनआयसोगॅमस म्हणजे दोन वेगवेगळ्या टाइपच्या गॅमेट्स मध्ये फ्युजन, आणि ओगॅमस मध्ये वन लार्ज नॉन मोटाईल फिमेल गॅमेट आणि एक छोटा मोटाईल मेल गॅमेट. देन रोडोफायसी म्हणजे आपलं रेड एल्गे जे मराईन फॉर्म मध्ये असतात. पिगमेंट्स प्रेझेंट त्याच्यामध्ये, क्लोरोफिल ए, डी, पण मेन आहे तो आर फायकोएरिथ्रिन. एरिथ्रिन म्हणजे काय, रेड कलर. एरिथ्रिन म्हणजे रेड कलर. दॅट्स वाय
रोडोफायसी जो असतो तो रेड कलरचा असतो. जर तुम्ही हे दोन पिक्चर्स बघाल, हे रेड कलरचे आहेत. आता ह्याच्यामध्ये पण रिझर्व फूड मटेरियल असतं, त्याला बोलतात क्लोरिडियम स्टार्च. क्लोरोफायसी मध्ये जो असतो तो फक्त स्टार्च असतो, पण रोडोफायसी मध्ये जो असतो तो एक क्लोरिडियम स्टार्च असतो. Then the red thalli of most of the red algae are multicellular. त्याचा जो थॅलाय असतो तो मल्टीसेल्युलर असतो, एकच सेल नसतो, त्याच्यामध्ये खूप सारे सेल्स असतात. रिप्रोडक्शन परत व्हेजिटेटिव्ह, असेक्शुअल आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन. व्हेजिटेटिव्ह म्हणजे फ्रॅगमेंटेशन, वन पीस ऑफ प्लांट पार्ट ऑफ प्लांट खूप साऱ्या पीसेस मध्ये डिवाइड होणार, प्रत्येक पीस एका नवीन प्लांटला ग्रो करणार. असेक्शुअल, नॉन मोटाईल स्पोर्स. दिस इज इम्पॉर्टंट. क्लोरोफायसी मध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन, फ्लॅजिलेटेड झूस्पोर्स. नंतर फिओफायसी मध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय फ्लॅजिलेटेड झूस्पोर्स. रोडोफायसी मध्ये नॉन मोटाईल स्पोर्स. ओके. देन सेक्शुअल रिप्रोडक्शन ओनली oogamous टाइप, म्हणजे एक लार्ज नॉन मोटाईल फीमेल गॅमेट, एक स्मॉल मोटाईल मेल गॅमेट. आता नेक्स्ट, आता आपण बघितले 3 क्लासेस एल्गेचे. 3 क्लासेस कोणते होते तर क्लोरोफायसी, फिओफायसी आणि रोडोफायसी. क्लोरोफायसी म्हणजे आपले ग्रीन एल्गे, फिओफायसी म्हणजे ब्राऊन एल्गे आणि रोडोफायसी म्हणजे रेड एल्गे. मेजर पिगमेंट्स क्लोरोफायसी मध्ये क्लोरोफिल ए आणि बी, फिओफायसी मध्ये क्लोरोफिल ए, सी आणि फ्युकोझॅन्थिन. रोडोफायसी मध्ये क्लोरोफिल ए, डी आणि फायकोएरिथ्रिन. फूड स्टोन्स जसं की मी म्हटली, क्लोरोफायसी मध्ये असतो स्टार्च, फिओफायसी मध्ये असतो मॅनिटॉल आणि लॅमिनारिया. क्लोरोफायसी मध्ये जे असतं त्याला आपण पायरेनॉइड्स बोलतो. ओके. फिओफायसी मध्ये जे असतं त्याला आपण मॅनिटॉल किंवा लॅमिनारिया बोलतो. रोडोफायसी मध्ये असतो ते आपला असतो फ्लोरिडियम स्टार्च. क्लोरोफायसी आणि रोडोफायसी मध्ये कन्फ्युज होऊ नका. फूड स्टोन मध्ये क्लोरोफायसी मध्ये आपला नुसता स्टार्च, रोडोफायसी मध्ये फ्लोरिडियम स्टार्च. सेल वॉल कसा असतो, क्लोरोफायसी मध्ये सेल्युलोज असतो, फिओफायसी मध्ये सेल्युलोज तर असतोच, पण जसं मी म्हटलं एल्गिन प्रेझेंट असतो. एल्गिन काय तो जिलॅटिनियस सबस्टन्स जो त्या प्लांट वर असतो. देन रोडोफायसी मध्ये तो सेल्युलोज असतो, पेक्टिन असतो आणि पॉलिसल्फेट एस्टर असतो. ओके, हे पूर्णच इम्पॉर्टंट आहे. देन फ्लॅजिलॅरिया नंबर आणि त्याची पोझिशन हे इम्पॉर्टंट नाही आहे, पण त्याचं हॅबिटेट ते इम्पॉर्टंट आहे. क्लोरोफायसी फ्रेश वॉटर मध्ये फाउंड होतो, परत ब्रॅकिश वॉटर मध्ये फाउंड होतो. आता तुम्ही बोला ब्रॅकिश वॉटर म्हणजे काय, तर ब्रॅकिश वॉटर म्हणजे असं पाणी जिथं आपलं सॉल्ट वॉटर आणि स्वीट वॉटर, आपलं गोड पाणी आणि आपलं खारट पाणी जिथं मिक्स होतं, त्या तो जो वॉटर असतो ना जिथे हे दोन्ही मिक्स होतात त्याला ब्रॅकिश वॉटर बोलतात. देन सॉल्ट वॉटर मध्ये पण फॉर्म होतो फिओफायसी, परत फ्रेश वॉटर मध्ये असतो, ब्रॅकिश वॉटर मध्ये असतो आणि सॉल्ट वॉटर मध्ये असतो, सेम एज क्लोरोफायसी. देन रोडोफायसी फ्रेश वॉटर मध्ये असतो. फ्रेश वॉटर मध्ये सम म्हणजे काय, थोडासाच, खूप कमी तुम्हाला दिसेल रोडोफायसी फ्रेश वॉटर मध्ये. ब्रॅकिश वॉटर मध्ये असतो पण जास्त, खूप जास्त, मोस्ट तो सॉल्ट वॉटर मध्ये प्रेझेंट असतो. तर एल्गे बघितलं, एल्गेचे 3 टाइप्स बघितले. 3 टाइप्स मधले पहिला टाइप आहे क्लोरोफायसी, युनिसेल्युलर आहे, कॉलोनियल आहे, फिलामेंटस आहे. नंतर पिगमेंट प्रेझेंट क्लोरोफिल ए आणि बी, त्याचा शेप डिस्कॉइड म्हणजे डिस्क सारखा, प्लेट लाईक, रेटिक्युलेट म्हणजे
जाळीसारखा, कप शेप, स्पायरल किंवा रिबन शेप. स्टोरेज बॉडी जी आहे ती पायरेनॉइड्स आहे, जी क्लोरोप्लास्ट मध्ये प्रेझेंट आहे. पायरेनॉइड्स मध्ये प्रोटीन्स असतात आणि ते स्टार्चच्या बाजूला प्रेझेंट असतात. सेल वॉल इज मेड अप ऑफ इनर लेअर, त्याला सेल्युलोज बोलतो, आणि आउटर लेअर्सला पेक्टोज बोलतो. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन तीन फॉर्म मध्ये होतं. रिप्रोडक्शन तीन फॉर्म मध्ये होतं. व्हेजिटेटिव्ह, असेक्शुअल आणि सेक्शुअल. व्हेजिटेटिव्ह फ्रॅगमेंटेशननी, असेक्शुअल फ्लॅजिलेटेड झूस्पोर्सनी. ते झूस्पोर्स जे असतात ते झूस्पोरेंजियामध्ये फॉर्म होतात. नंतर सेक्शुअल रिप्रोडक्शन तीन टाईपनी, आयसोगॅमस, एनआयसोगॅमस आणि उगॅमस. थिओफायसिक मराईन हॅबिटेट मध्ये असतो. नंतर पिगमेंट्स त्याच्यामध्ये असतात ते क्लोरोफिल ए, सी, कॅरोटेनॉइड्स आणि झॅन्थोफिल्स. फूड स्टोर असतो तो कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असतो, ज्याला आपण लॅमिनारिया किंवा मॅनिटॉल बोलतो. सेल्युलोसिक वॉल असतो, तो कवर्ड असतो एका जिलॅटिनियस कोटिंगनी, ज्याला आपण एल्गेन बोलतो. प्रोटोप्लास्ट मध्ये प्लास्टिड्स असतो, एक सेंट्रली लोकेटेड व्हॅक्यूल असतो आणि न्यूक्लियस असतो. देन मेन इज दिस डायग्राम. जसं एल्गे मध्ये रूट, स्टेम, लीव्स एब्सेंट असतात, त्याच्या जागी रूट्सच्या जागी होल्डफास्ट असतो, जो त्या एल्गेला सॉइल सोबत किंवा त्या सबस्ट्रॅटम सोबत अटॅच करून ठेवतो. स्टेमच्या जागी स्टाईप असतं आणि लीव्सच्या जागी फ्रॉन्ट असतं. ब्लॅडर असतं ज्याच्यामध्ये एअर प्रेझेंट असते. का तर ते त्या प्लांटला वॉटर मध्ये फ्लोट करण्यासाठी मदत करेल म्हणून. अगेन रिप्रोडक्शन व्हेजिटेटिव्ह, सेक्शुअल आणि असेक्शुअल टाईप. असेक्शुअल टाईप मध्ये बायफ्लॅजिलेटेड झूस्पोर्स असतात.